वैद्यकीय अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झालाच पाहिजे, वैद्यकीय अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झालाच पाहिजे, आदिवासी विकास प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झालाच पाहिजे, आदिवासींच्या एक चुकीचा आदिवासी ढोर नाही माणूस आहे, माणूस आहे, आदिवासी ढोर नाही माणूस आहे, माणूस आहे, माणुसकीची भीक नको, हक्क हवा, हक्क हवा, माणुसकीची भीक नको, हक्क हवा, हक्क हवा, लढेंगे जीतेंगे, रामदेव ठाकरे आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, रामदेव ठाकरे आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। रामदेव पेण तालुक्यातील आदिवासी मुलगी खुशबू ठाकरे हिच्या कथित चुकीच्या औषधोपचारामुळे झालेल्या मृत्यू प्रकरणानंतर 1.5 वर्षाने अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणात दोषींवर कारवाईची मागणी करत प्रांताधिकारी कार्यालयासमोर सुरू करण्यात आलेले आमरण उपोषण प्रशासनाकडून FIRची प्रत देण्यात आल्यानंतर तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे। मात्र संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित सर्वांवर कठोर कारवाई करण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे। खुशबू ठाकरे यांच्या मृत्यूनंतर वारंवार तक्रारी करूनही कार्यवाही होत नव्हती। कुटुंबीय, सामाजिक कार्यकर्त्यांनी, ग्रामस्थांनी बुधवारी पेण येथील उपविभागीय अधिकाऱ्यासमोर आमरण उपोषण सुरू केले। आंदोलकांचे नेतृत्व संतोष ठाकूर यांनी केले। आंदोलकांच्या मते रायगड जिल्ह्यात आदिवासी समाजाला होणाऱ्या अन्यायाच्या घटनांमध्ये वाढ होत असून प्रशासकीय हलगर्जीपणामुळे खुशबूचा मृत्यू झाला। संबंधित प्रकरणात निष्काळजीपणाचा अहवाल उपलब्ध असूनही पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात विलंब करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला। उपोषणादरम्यान प्रशासनाशी झालेल्या चर्चेनंतर संबंधित प्रकरणात गुन्हा दाखल केल्याची प्रत आंदोलकांना देण्यात आली। त्यानंतर उपोषण तात्पुरते मागे घेण्यात आले। मात्र केवळ गुन्हा दाखल करून प्रशासनाची जबाबदारी संपत नसल्याचे आंदोलकांनी सांगितले। खुशबूला औषधोपचार करणारे, संबंधित योजनेचे नियोजन करणारे तसेच आदिवासी विकास प्रकल्पाशी संबंधित जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली। ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेच्या कार्यकर्त्यांनी या आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला। तांबडी गावातील नागरिक साक्षीदार म्हणून सहकार्य करण्यास तयार असल्याचे आंदोलकांनी सांगितले। हा प्रश्न केवळ एका मुलीच्या मृत्यूपुरता नसून आदिवासी समाजाच्या न्याय अधिकाराशी निगडीत असल्याने प्रकरणाचा शेवटपर्यंत पाठपुरावा करण्यात येणार असल्याचा निर्धारही आंदोलकांनी व्यक्त केला। रायगड जिल्ह्यामध्ये सातत्याने आदिवासींवर होणारे जे हे आहेत, अन्याय आहेत, अत्याचार आहेत, त्यांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे। वेगवेगळ्या पद्धतीचं ह्या समाजावर आघात होत आहेत, ज्याच्यामध्ये अगदी प्रशासकीय यंत्रणेकडून होणारा हलगर्जीपणा, ज्यामध्ये आज आम्ही खुशबू ठाकरे ह्या विद्यार्थिनीचा चुकीच्या औषधं दिल्यामुळे मृत्यू झाला होता आणि त्याचे मागील 1.5 वर्षापासून आम्ही सातत्याने पाठपुरावा करत आहोत, की म्हणतो आहोत आम्ही की त्या मुलीचा मृत्यू हा नैसर्गिक नाही आहे, त्या मुलीचा मृत्यू हा प्रशासकीय यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे झालेला आहे। आणि असं असताना सुद्धा प्रशासन दुर्लक्ष करत होतं, म्हणून आम्ही आज आमरण उपोषणाला पेण प्रांत कार्यालयासमोर बसलो होतो। आणि त्यानंतर आता FIR दाखल केल्याची FIRची कॉपी आम्हाला प्रांत अधिकाऱ्यांनी दिलेली आहे। त्यामुळे आता FIR होऊन पूर्ण म्हणजे त्याच्यावर थांबायचं नाहीये आम्हाला, तर FIR मध्ये कुणाकुणाला इन्व्हॉल्व केलेलं आहे, कारण कुसुम योजनेचा जो काही अभियान ज्यांनी राबवला, ज्यांनी त्याचे डिझाईन केलं, तिथपासून ते अगदी खुशबूला गोळ्या देणाऱ्या किंवा उपचार करणाऱ्या किंवा ज्या आदिवासी विकास प्रकल्पाच्या कार्यालयामध्ये खुशबूला आश्रमशाळेत ठेवलं गेलं, तिथल्या अगदी रेक्टर पर्यंत सगळ्यांची चौकशी होणं गरजेचं आहे ह्या FIRच्या निमित्ताने। कारण नुसती FIR केली म्हणजे पोलिसांची जबाबदारी संपत नाहीये। त्यामुळे आमची ही मागणी आहे की FIR केलीत, आता ह्या सगळ्यांचा तपास करा। आणि आमची ही मागणी आहे, मग नंदा म्हात्रे मॅडम असतील, ज्या पंचायत राज संघटनांच्या प्रमुख आहेत, ज्या सातत्याने कंटिन्यू प्रयत्न करत आहेत, आणि ग्राम संवर्धन सामाजिक संस्था त्याचे कार्यकर्ते, आम्ही साक्षीदार व्हायला तयार आहोत। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।